तर मित्रांनो, बाप्पाच्या आशीर्वादानं ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तर तो दिवस आज आलेला आहे बरं का. तर आज आपण म्हणजे माझा ब्रदर आणि मी चाललो आहे शोरूमवरती, कारण आपल्या गाडीचं जे काम आहे ते गाडीचं काम पूर्ण झाले. आणि जात असताना आपण गाडीत आधी पेट्रोल टाकावं म्हटलं, कारण आपण गाडी जी आहे ती आपली नव्हती ती, आणि येताना आपली गाडी आपण घेऊन येणार होतो. तर जात असताना आपण भीमा नदीवरती गेलो. भीमा नदीवरती तर पाणी खूप होतं. तर पण आधीच 5-6 दिवसाखाली ते पाणी जे आहे ते त्या बंधाऱ्यावरून वाहत होतं, पण आता नव्हतं. तर ही गाडी आपली बघा, आणि गाडीचं काम जे आहे ते एक नंबर झालेलं आहे. तर ब्लॉगरनं काय केलं, आधी गाडीची चावी घेतली शोरूमवाल्याकडून, आणि चावी घेतली आणि एक चक्कर हाणून बघा म्हणलं. तर चक्कर हाणायला गेलो आपण, गाडीत काहीच फॉल्ट नव्हता. मग काय आपण गाडी लगेच घेतली आणि आपण निघालो घराच्या दिशेने. तर जात असताना गाडी जराची घाण झाली होती. मग काय म्हणलं, गाडी धुवून घ्यावं म्हणलं, कारण आता पहिल्यांदा गाडी घरी चालली आहे. तर गाडी धुवून घेतली, आणि धुवून घेतल्यानंतर आपण गेलो. पळूजमध्ये जाण्याचं कारण म्हणजे काय सांगा, जाताना आपल्याला पळूज लागत होतं. त्यानंतर पळूजमध्ये जाय, तर जाता जाता आपण काय म्हणलं, देवाचं दर्शन घ्यावं म्हणलं. तर देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण गेलो. दर्शन वगैरे घेतलं. आपण ब्लॉगर तुमचा पाया पडला. ब्लॉगरच आता पाया पडल्याला दावला आहे. आपल्या ब्रदरनं कॅमेरा धरून म्हणल्यानंतर काय, आता त्याला पण पाया पडल्याला दावा म्हणले. तर हा बघा, त्यानं पण पाया पडला. आणि आता जात असताना काय केलं, तिथला जो गंध असतो म्हणजे कपाळाला लावायचा, तर तो गंध लावला. तर मन अगदी प्रसन्न झालं बरं का, आणि आपला घोडा असा बाहेर होता. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.